जसं वय वाढते तसं संकट येत राहतात. मग आपल्यासाठी काही काही महागाई थांबणार आहे काय, संकट थांबणार आहेत काय, लागणारा पैसा किंवा काही असेल, जेव्हा आपल्याला काही संकट येते तेव्हा आपल्याला पैसा पण कोणी 100 रुपये वेळेवर 1000 रुपये देईल का, नाही देऊ शकत. मग आपण प्रत्येकाला असं वाटतं की आपण पैसा मिळवला पाहिजे, आपण रातोरात श्रीमंत झालं पाहिजे. मग श्रीमंत होण्यासाठी, मोठं होण्यासाठी आपल्याला दुसरं काही आहे का, तुमच्याकडे काही बिझनेस आहे का, तुमच्याकडे काही कला आहे का, काही तुमची नोकरी आहे का, किंवा काही उद्योगधंदे आहेत का, नाही. मग तुम्हाला जर असं वाटत असेल जीवनामध्ये आपण काहीतरी केलं पाहिजे, कमी वेळेमध्ये कमी श्रमामध्ये जास्त पैसे मिळवला पाहिजे, तर धनवंतरीशिवाय या जगाच्या पाठीवर, या पृथ्वीवरच दुसरा कोणता पर्याय नाही आहे. मग तो करायला पाहिजे. तुम्हाला वाटते, सगळ्यांना असं वाटतं की मी धनवंतरी करून मी श्रीमंत झालो पाहिजे. पण श्रीमंत होण्यासाठी तुमच्यावर काही गोष्टीची गरज आहे. आत्मविश्वास. धनवंतरी तेवढे पैसे मिळते, तुम्हाला विश्वास असेल तर तुम्ही करणार ना विश्वास. मग विश्वासाला तुम्ही कामाला सुरुवात केली. मग बिझनेस कसा करायचा हेच माहिती नाही, जमणार आहे का. मग त्यासाठी तुम्हाला सेमिनार आहेत, त्यासाठी पुस्तकं आहेत, तुमच्या बऱ्याचशे मोबाईलचा आधार घेता येतो आपण, व्हॉट्सॲप आहे. हे तुम्हाला जोपर्यंत ज्ञान मिळत नाही तोपर्यंत तुम्ही पुढे सरकणार नाही तिथून. मग तुम्हाला इथे लाखो रुपये मिळवायचे आहेत, तुम्हाला कार, बंगला हे स्वप्न पूर्ण करायचे असतील, तुम्हाला ज्ञान घेण्यासाठी काही आपल्याला आपल्या सिनियरने सांगितलं पाहिजे असं काही नाही आहे. हे तुम्हाला याचा आधार तुम्हाला यूट्यूबवर तुम्ही RPS 76 टाकलं की तुम्हाला RPS 76चे रिझल्ट मिळतात. बरोबर आहे. कनेक्ट धनवंतरी म्हटलं की सगळ्या प्रकारचे तुम्हाला रिझल्ट मिळतात. मग एवढं मोठे तुम्हाला सिनियर काय, सिनियरचे बाप त्या मोबाईलमध्ये बसलेले आहेत. तुम्ही रात्रंदिवस जर वाचलं, ऐकलं आणि त्याचं बरोबर केलं, त्याचं डुप्लिकेशन जर केलं, तर श्रीमंत व्हायला काहीच उशीर लागत नाही. पण तुमच्या मनात अशी जिद्द पाहिजे ना, बरोबर आहे की नाही, की मी धनवंतरीने लाखो रुपये मिळवणार. आणि ज्यानं ही जिद्द मनात ठेवली आणि त्याचं जे व्हॉट्सअपच्या हिशोबाने किंवा जे काही आपल्याला बुकलेट दिले, लिटरेचर दिलेलं आहे, ते जर वारंवार वाचून तुम्ही त्याचं मनन केलं आणि डुप्लिकेशन केलं, तर इथं श्रीमंत व्हायला कोणी होऊ शकते. म्हणजे मी जेव्हा याच्यात आलो सर, माझे सिनियर कोण, ईर्षे सर होते. ईर्षे सर दुसऱ्या कंपनीत काम करत होते. मी ॲक्च्युली आजारी होतो. मी बरा झालो 4 महिन्यामध्ये, कारण मी BP शुगरनं त्रस्त होतो 14 वर्ष. मग मला धनवंतरीने जर बरं केलं, माझा आत्मविश्वास वाटला. मला असं वाटलं ते माझ्या घरासमोर, बाजूला, आजूबाजूला, मामाकडे, मावशीकडे, नातेवाईकांकडे तर सगळे लोक आजारीच पडलेले आहेत. मी जर यांना बरं केलं तर मला 2 पैसे मिळतील. मग मी त्याचा अभ्यास केला, कसं बोलायला पाहिजे, आणि नंतर ते आपल्या लिटरेचरचा आधार घेऊन आपण ते वाचलं, समजून घेतलं, आणि त्याच गोष्टी लोकांना सांगून लोकांचा आजार बरा झाला. आणि त्याच लोकांना आपण मोठं पण केलं. जे आजारी होते त्यांना जॉईन केलं, त्यांना पैसे मिळाले, त्यांना पण पैसे मिळाले. आता ज्याचा आजारही बरा झाला, ज्या शेतकऱ्यांना RPS 76 देऊन ते पण श्रीमंत झाले, आणि उलट आपण त्यांना पैसे पण देऊन दिले. एवढी मोलाची कामगिरी कोणत्या कंपनीत आहे, कुठेच नाही ना. सर तुमचं आतापर्यंत किती, म्हणजे धनवंतरी आल्यापासून किती फायदा झाला तुम्हाला वार्षिक, म्हणजे आर्थिक फायदा किती झाला? 1,30,00,000 रुपये माझं इन्कम झालं 8 वर्षामध्ये. 8 वर्षामध्ये तुम्हाला पेन्शन किती मिळायची, डिटेल झालं? पेन्शन तर मला 1100च मिळत होते. 3 वर्ष झाले पेन्शन घ्यायला नाही गेलो. ओके. 1100 घेऊन त्याला हयातीचा दाखला द्यावा लागतो सर. हयातीचा दाखला घेऊन तो स्टेट बँकेत द्यावा लागतो. म्हणजे मी जिवंत आहे, जिवंत. ओके ओके. आता मला ते मी घरून किती वेळा म्हणतो, 5-6 महिन्यातून एकदा आठवण येते. पण मी स्टेट बँकेत दाखला द्यायला गेलो, समजा रस्त्यात फोन येते की सर मी स्टँडवर थांबलेलो, मी चालले तिकडे, रस्ता बदलला. असं करता 4 वर्ष झाले. मी कार्यक्षेत्र कुठलं आहे? कार्यक्षेत्र तुम्ही कुठं काम? कार्यक्षेत्र आपलं अंजनगाव, परतवाडा, अमरावती, अकोला, वाशिम, यवतमाळ, भरपूर मोठं, वर्धा, चंद्रपूर, भंडारा, नागपूर या ठिकाणी काम आहे. नागपूर ते काय कमी होते, अंतर जास्त पडते ना, कमी होते ना, पुन्हा स्टार्ट होते, काही अडचणी आल्या, जाणं नाही झालं, कारण हे क्षेत्र आपल्याला फिरूच देत नाही ना, नाही का नाही. त्याच्यामुळे नागपूर यांचा मेसेज असा आहे की तुम्ही ज्या एरियात राहता 100 किलोमीटरच्या पेरिफेरीमध्येच काम करा, जास्त फिरू नका. ओके. तुम्ही डायमंड, तुमच्या खाली किती डायमंड सर 100 किलोमीटरच्या आत आहे, जास्त 100 किलोमीटरच्या आत आहे. कारण तुम्ही नजर टाकाल तितके भूमी तुमची आहे. बरोबर. नजर टाकाल तेवढे तुमचे जेवढे काही दिसतात सडकीवर, स्टँडवर, टेरवीला, बाजारात, मरणात, कोणत्याही कार्यक्रमात असेल, सामाजिक कार्यक्रमात, तुम्ही मंदिरात जा, बाजारात जा, हे लोक हे ऍक्च्युली पैशाचा सळा आहे. टीम मध्ये किती लोक तुमचे? माझ्या 23,000. 23,000 सगळे ऍक्टिव्ह आहेत बऱ्यापैकी? नाही, सगळे तर नसतात, जे ऍक्टिव्ह दिसतात त्याला उचलायचं असतं. ओके. 10% लोक ऍक्टिव्ह, बाकी असेच आहेत. रेशिओज आहे 10+1. त्याचाही अभ्यास आहे. तुम्हाला मोठं व्हायचं असेल तर तुमचे जोडीदार हे तुमच्यासारखे असले पाहिजे, तुमचे तवायत तयार करावे लागतील. ओके. तयार कसे करायचे? आपल्यापेक्षा जास्त पॉवरफुल, आपल्यापेक्षा पॉवरफुल आहेत. माझ्याकडे सगळे पॉवरफुल आहेत, सगळे पॉवर माझ्यापेक्षा पॉवरफुल आहेत.
पॉवरफुल आहे, पण ते सगळे गरीबच आहे. श्रीमंत माणूस मी घेतलाच नाही त्याच्यावर सांगितलं की तो टिंगल करतो, आपली मजाक उडवतो.